नमस्कार. काल आपण घोर कष्टोद्धरण स्तोत्राबद्दल थोडीफार माहिती बघण्याचा प्रयत्न केला. घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे वासुदेवानंद सरस्वती किंवा ज्यांना आपण टेंबेस्वामी म्हणून अधिक परिचयाने ओळखतो, त्यांनी केलेली ही रचना आहे. केवळ 6 कडव्यांचं हे किंवा श्लोकांचं हे स्तोत्र पैकी 5 पहिले श्लोक हे प्रार्थना आहे आणि 6वा श्लोक हा त्याच्यामध्ये आशीर्वचन आहे. आता ही कडवी जी आहेत ती एकामागोमाग एक आपण पाठोपाठ पाहूया. परंतु हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र निर्माण करण्यामागे कारण काय झालं हे पाहणं अतिशय महत्वाचं. कोल्हापूरचे करदगीकर, शिवशो करदगीकर म्हणून एक गृहस्थ, संपूर्ण कुटुंब हे टेंबेस्वामींचं अतिशय भक्त असं. आणि टेंबेस्वामींना एकदा त्यांनी प्रार्थना केली. म्हणजे ज्या वेळेला कुरवपूरला 21व्या चातुर्मासाच्या दरम्यानी टेंबेस्वामी मुक्कामी राहिले होते, त्यावेळेला करदगीकर तिथे त्यांच्या पत्नीसह गेले आणि संतती पण नाही आणि आर्थिक स्थिती पण अतिशय भयानक अशी, कर्जबाजारीपणा वाढलेला अशी त्यांनी आपली व्यथा टेंबेस्वामींच्याकडे मांडली. आणि टेंबेस्वामींना सांगितलं की मला ह्याच्यातून वाचवा, मी फार त्रस्त झालो. त्यावेळेला टेंबेस्वामींनी एक श्रीफळ आणि काही तांदूळ त्यांच्या पत्नीच्या ओट्यामध्ये घातले. हे सांगितलं, जा, तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण होतील. करदगीकरांनी त्यानंतर अत्यंत मोठी व्यवसायामध्ये प्रगती केली. त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी 2 संतती पण झाली. संपूर्ण कर्जातून ते मुक्त झाले आणि आर्थिक संपत्ती अतिशय सुबत्तापूर्ण असे ते बनले. काही काळ गेल्यानंतर त्यांनी टेंबेस्वामींना पुन्हा प्रार्थना केली. ते म्हणाले, माझी तर व्यथा संपली, पण माझ्यासारखे अनेक गांजलेले लोक आहेत ज्यांना मार्ग सापडत नाही आणि काय करावं हे समजत नाही. आता ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांचा धावा करणारं एखादं स्तोत्र, एखादं असं छोटं काही तुम्ही लोकांच्यासाठी निर्माण करा की ज्याच्या वाचनाने किंवा ज्याच्या प्रार्थनेने हे लोक त्या भवसागरातून पार होऊन जातील. टेंबेस्वामींनी एक पाहिलं की ही व्यक्ती आता आपल्यासाठी काही मागत नाहीये, आता जे काही मागतीये ती लोकांच्यासाठी. आणि मग ती तळमळ त्यांनी समजून घेतली आणि त्याच दिवशी हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र निर्माण झालं. आणि त्यावेळेला तो कागद त्यांच्या हाती देताना करदगीकरांच्या त्यांनी सांगितलं, जा, ह्याच्यामध्ये मी माझं सर्वस्व काही ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे लोकांच्या सर्व प्रकारच्या व्यथा ह्याच्यातून निपटून जाणार आहेत आणि लोक व्याधीग्रस्त जर असतील तर व्याधी निपटणार आहे. जे जे काही त्यांची व्यथा असतील त्या नष्ट होतील. जा, माझं आशीर्वचन आहे. आणि मग घोर कष्टोद्धरण स्तोत्र त्यानंतर पुढे हे सर्वांच्यासाठी मुक्तपणे दिलं गेलं. ही रचना निर्माण होण्यामध्ये करदगीकर हे निमित्त झाले. पण आता परिस्थिती अशी आहे की करदगीकरांनी स्वतःसाठी काही न मागता लोकांच्यासाठी मागितलं आणि करदगीकरांच्या वरच्या प्रेमाने
आणि करदगीकरांच्या मनातल्या सद्भावनेमुळे टेंबेस्वामींनी ही निर्मिती केली. आता परिस्थिती अशी येते की टेंबेस्वामींची भक्ती ही श्रीपाद श्री वल्लभांच्यावर एवढी राहिली आणि स्वतः टेंबेस्वामी हे दत्ता अंशावतारी होऊन गेल्यामुळे आणि श्रीपाद श्री वल्लभ स्वतः हे दत्तावतारी असल्यामुळे, हे दोघंही एक अंशी असल्यामुळे श्रीपाद श्री वल्लभांना टेंबेस्वामी जे आता देहधारी दत्तावतारेंनी जी काही मागणी केलेली आहे ती पूर्ती करण्याची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांनी घेतली आणि त्या आशीर्वचनामध्ये जे 6व्या श्लोकामध्ये जे आशीर्वचन दिलेलं आहे त्याची पूर्ती करण्याची जबाबदारी ही दत्तावतारांच्यावर येऊन बसली. आणि वस्तुस्थिती अशी आहे की भवसागरातल्या सर्व प्रकारच्या म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि एवढंच नव्हे तर आध्यात्मिक व्यथा सुद्धा निपटून टाकण्याची, संपूर्णपणे समूळपणे नष्ट करण्याची क्षमता ह्या स्तोत्रामध्ये आहे. आणि म्हणून ह्याचं नावच घोर कष्टोद्धरण स्तोत्र असं आहे. घोर म्हणजे भयानक, घोर म्हणजे जे आपल्याला घोर लावलाय असं जे म्हणतो आपण, म्हणजे अतिशय भयानक विदारक असं कष्ट. कष्ट हे मानसिक असतात, शारीरिक असतात, आर्थिक असतात. उद्धरण म्हणजे उद्धार करणारं किंवा पहिली तेरानं नेणारं. त्यामुळे घोर कष्ट उद्धरण करणारं स्तोत्र ते घोर कष्टोद्धरण स्तोत्र असं त्यांनी नामकरण केलेलं आहे. आणि प्रत्येक कडव्याच्या शेवटी, प्रत्येक श्लोकाच्या शेवटी असं आपण म्हणू, त्याचे 4 भाग आहेत. प्रत्येक श्लोकाचे 4 भाग आहेत. पैकी 3 भागामध्ये परमेश्वराची स्तुती आहे, श्रीपाद श्री वल्लभांची स्तुती आहे, त्यांचं गुणवर्णन आहे. आणि गुणवर्णन करता करता त्यांच्याकडे मागणी आहे, परमेश्वर तू असा आहेस, माझं हे निवारण कर, माझं हे दुःख निवारण कर. अतिशय खुबीने ती मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि प्रत्येक कडव्याच्या शेवटी घोर कष्टोद्धरण स्तोत्र, घोर कष्टोद्धरण करावं अशी मागणी प्रत्येक खेपेला केलेली आहे. प्रत्येक 5 कडव्यांच्या मध्ये ही मागणी केलेली आहे. आणि म्हणून ह्या स्तोत्राला घोर कष्टोद्धरण स्तोत्र असं म्हटलं गेलेलं आहे. आज आपण ही पूर्वपीठिका पाहिली. उद्या एक स्तोत्र आपण पाहूया, एक श्लोक आपण पाहूया आणि त्या श्लोकाचा अर्थ आपण पाहू. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्तुती काय केली आहे आणि मागणी काय केली आहे आणि कोणत्या पद्धतीने आपण हा सर्व भवसागर पैलतीरी नेणार आहोत हे ह्याच्याबद्दलचं विवेचन आपण एक श्लोक घेत करून जाऊया. धन्यवाद.